नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. मग ते जेल संदर्भात असतील, सामाजिक काही गोष्टी असतील, त्यानंतर काही मेडिकलच्या संदर्भात असतील, काही टेस्टच्या संदर्भात असतील, काही खेळाच्या संदर्भात असतील, बैलगाडा शर्यतीच्या. जर मित्रांनो, आजचा हा सुद्धा विषय एक छान असा विषय आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आपण समाजाच्या हिताचे आणि समाजामध्ये कसं वावरावं किंवा माणसाच्या आयुष्यामध्ये कोर्ट, हॉस्पिटल, पोलीस स्टेशन या गोष्टी येतात, याचं पूर्ण आपण डिटेलिंगचा या ठिकाणी व्हिडिओ घेत असतो. तर असाच एक आज व्हिडिओ आहे. तुमच्या थंबनेल वरून लक्षात आलं असेल की आपण जर कोर्टामध्ये गेलो म्हणजे न्यायाधीशासमोर कशा पद्धतीने वागावं, जेणेकरून आपल्या केसमध्ये आपल्याला त्याचा फायदा होतो. कारण कसं असतं, ज्यावेळेस तुमचं व्यक्तिमत्व व्यवस्थित दिसतं त्यावेळेस पुढच्याला, म्हणजे ज्याला आपण ऑब्झर्वेशन म्हणतो, त्या ऑब्झर्वेशनवरती बरंच काही ठरलेलं असतं, ज्याला आपण फेस रिडिंग म्हणतो. तर मित्रांनो, चला आपण पाहूया की नेमकं आपण ज्यावेळेस एखाद्या कोर्टामध्ये साक्षीदार म्हणा, फिर्यादी म्हणा किंवा पक्षकार म्हणून ज्यावेळेस आपण जातो, तर त्यावेळेस कशा पद्धतीने जायला हवं. तर पहिली गोष्ट, तुमचे कपडे जे आहेत ते खूप गडद किंवा कडक ड्राय क्लिनिंगचे, एकदम व्हाईट शर्ट, व्हाईट पॅन्ट, व्हाईट बूट असे असू नये किंवा एकदम फॅन्सी असू नये. तर तुमचे जो कपडे आहेत ते आपण सर्वसामान्य लोक जे साधे एक पॅन्ट शर्ट असतो साधा, त्या पद्धतीने घातलेले असावे, जेणेकरून कसं होतं की तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समोरच्या जजचा वेगळा होतो. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही दाढी वगैरे किंवा केस कापून व्यवस्थित जज समोर या ठिकाणी आपल्याला साक्षीदार असेल म्हणून तर जायचं, फिर्यादी असेल तरी त्या पद्धतीने व्यवस्थित गुड लुकिंग, इनोसंट असं तुमची इमेज त्या ठिकाणी तुम्हाला तयार करायची. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी तुम्ही जज समोर जाता फेस टू फेस ज्यावेळेस, तर त्यावेळेस त्यांना असं हात जोडून वाकून नमस्ते सर म्हणायचे किंवा नमस्ते असं जरी म्हटलं तरी चालतं. तर त्यांना एक रिस्पेक्ट द्यायचा आहे आणि जास्त मोठ्या आवाजात तिथं बोलायचं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, तुमची बाजू तुम्ही मांडताना ओव्हर ऍक्टिंग किंवा एक्साइटमेंट किंवा उत्तेजित व्हायचं नाहीये, की जेणेकरून तुमच्याकडे त्या पूर्ण हॉलचं लक्ष जाईल किंवा तिथं जो न्यायालयाचा जो स्टाफ आहे, स्टेनो असेल, शिपाई असेल, चपरासी असेल, जे काही इतर क्लर्क असतील, तर त्यांना असं काही अर्वाच्य किंवा मोठ्या आवाजात बोलू नका. आणि तुम्हाला विचारल्याशिवाय सुद्धा तुम्ही काही सांगू नका. तुम्ही तिथं नतमस्तकच राहायचे, कारण हे एक शासन आहे. हे एक देवानंतरची दुसरी शिक्षा म्हणलं तर न्यायाधीशच या ठिकाणी तुम्हाला देतात. त्याच्यामुळे त्यांच्यासमोर तुम्ही जरी किती हुशार असाल तर न्यायालयात तुमची हुशारी चालत नाही. तिथे जास्त बडबड करायची नाही कामापेक्षा, आणि ओव्हर ऍक्टिंग करायची नाही. दुसरी गोष्ट, हातवारे करून बोलायचं नाही. तुम्ही एकदम नरम होऊन, म्हणजे आपण एकदम रिस्पेक्टफुली कसं बोलतो तसं बोलायचं त्या ठिकाणी. आता समजा जज म्हणजे जे न्यायाधीश आहेत त्यांनी तुम्हाला एखादी गोष्ट विचारली या केसच्या संदर्भात, तर तुम्ही नमस्कार सर म्हणून संवाद सुरू करू शकता आणि जेवढं विचारले तेवढंच सांगायचे. केसच्या व्यतिरिक्त फालतू बडबड करत बसायचं नाही. आणि त्यांनी ज्यावेळी ते तुमच्याशी प्रश्न उत्तर करतायत त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोला, कारण ज्यावेळेस तुम्ही इकडं तिकडं पाहता तर तो तुमच्या केसवरती पडणारा हा खूप मोठा बॅड इम्पॅक्ट असेल. म्हणजे की जजला वाटेल की हा माणूस कॅज्युअल आहे. आणि जास्त ओरडून बोलू नका, जे काय खरं आहे तेवढंच बोला. आणि केसच्या व्यतिरिक्त बाहेरची भाषणबाजी किंवा रागाच्या ओघात येऊन किंवा एक्साइट होऊन असं काहीतरी कोर्टाचा अवमान होईल असं काही बोलू नका, कारण कोर्टाचा अपमान झाल्यानंतर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणून तुम्हाला शिक्षा सुद्धा मिळू शकते तिथं. त्या पद्धतीने तिथं तुमचं बिहेवियर पाहिजे. आता न्यायाधीशाने तुम्हाला काही विचारलं असेल तर तुमच्या काही लक्षात आलं नसेल त्यांना काय म्हणायचं ते, तर त्यांची चूक दाखवू नका. तर तिथे तुमची चूक आहे असं दाखवा की सर मला हे काही समजलं नाही. तर तिथे प्रतिस्पर्धी आणखी केसचे वकील असतात की जज साहेबांना नेमकं ह्या माणसाला काय बोलायचंय ते लोक तुम्हाला वकील तिथं समजून सांगतात किंवा तिथला स्टाफ सांगतो की सरांना तुम्हाला असं असं विचारायचंय. मग त्यावेळेस तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर रिस्पेक्टफुली द्या.
तिथे तुम्ही जर जजची चूक दाखवायला गेले तर ते सुद्धा तुमच्या केसवरती खूप हानिकारक होऊ शकतं. आणि प्रतिस्पर्धींचे जे वकील असतात तेही तुम्हाला जे काही प्रश्न विचारतात तर त्यांना उलट भाषण देऊ नका. उलट जे काही खरं आहे ते सांगा. कमी शब्दात सांगा, कमी बोला. अन्यथा तुम्ही जर तिथेच काहीतरी एक्साइट होऊन त्या वकिलाला वेगळंच भाषणबाजी करत बसले तर त्याचं तिथे सुद्धा कोर्टाचा अपमानच होतो. आणि त्यामुळं तिथं केसच्या संदर्भात बोलताना एकदम व्यवस्थित बोला. बाहेर तुम्ही खूप मोठे आहात आणि तुम्ही तुमच्या जागेवर बरोबरही असाल कदाचित, परंतु कोर्टामध्ये तसं काहीही चालत नाही. आणि ज्या ज्या वेळी तुम्हाला कोर्ट काही प्रश्न विचारेल त्यावेळी त्याची नमूदपणे आणि निमूटपणे जर उत्तरे दिली तुम्ही तर हे नक्कीच तुमच्या केसवरती याचा फायदा होईल. कारण कोर्ट म्हणजे दुसरं तुम्हाला मी सांगितलं एक गॉडचं जजमेंटच आहे ते. आणि तिथे कसं होतं की तुम्ही एक फिर्यादी म्हणून जाता, एक साक्षीदार म्हणून जाता. त्यामुळे तुमचं एक सामाजिक काही वर्तन आहे तिथे, वर्तणूक आहे, कशा पद्धतीने वागलं पाहिजे. त्याच्यामुळे कोर्टाची ज्यावेळी तुम्ही पायरी चढाल किंवा दवाखान्याची ज्यावेळी तुम्ही पायरी चढाल त्यावेळी डॉक्टरांशी म्हणा किंवा कोर्टाशी म्हणा तुम्ही हे निमूटपणे की आपण हुशार आहोत. जसं आपण एखाद्या डॉक्टरला शिकू शकत नाही की साहेब तुम्ही ही टेस्ट करा, कारण आपण काय MD नसतो, MPhil नसतो किंवा MBBS झालेला नसतो. कारण त्यांचा जो अनुभव असतो, त्यांचं जे शिक्षण असतं, त्यांचा जो कायद्याचा अभ्यास असतो तो भरमसाठ असतो. आणि म्हणून ते त्या जजच्या खुर्चीवरती बसलेले असतात. आणि कोर्टाचा निर्णय म्हणजे निर्णयच असतो. आता तुम्ही ते बघा कोल्हापूरचं त्या माधुरी हत्येचं उदाहरण पाहिलं असेल. कित्येक लोकांनी आंदोलनं केली, निदर्शनं केली, पण कोर्टाचा निकाल म्हणजे निकालच असतो, फैसला असतो. त्यामुळं तुम्ही पक्षकार असाल, तुम्ही फिर्यादी असाल, तुम्ही साक्षीदार असाल, कारण इथं काही आरोपीचा तर काही विषयच नसतो. तो आतमधून हाय ते 1-2 कपड्यावर आलेला असतो. त्याच्याकडे मुळातच ते फाटके तुटके कसे तरी कपडे असतात आणि त्यांना वकिलांनी तर सांगितलेलंच असतं कशा पद्धतीने तिथे डोळे झाकून बसायचे, हे करायचे, ते करायचे, हात जोडून उभं राहायचं. परंतु ज्यावेळी तुम्ही बाहेरच्या समाजाच्या आतून जाता म्हणजे तुम्ही मोकळे असता इथं, ते तुम्हाला त्या वातावरणातून एकदम तिथे गेल्यानंतर तुम्ही जसं गावात किंवा शहरात वागता किंवा एखाद्या पानटपरी हॉटेलमध्ये वागता तसं वागून चालणार नाही. तर इथं सभ्य वर्तणूक तुमची ही तुमच्या केसवरती 100% परिणामकारक ठरेल. त्यामुळे कोर्टात जाताना ह्या गोष्टीचा नेहमी विचार करायचा आहे. न्यायाधीशांसोबत म्हणजे आपला वर्तणूक कशी असली पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या केसमध्ये फायदा होईल. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला याला 100% सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा. असेच आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.